नमस्कार. मी डॉक्टर संतोष केसरकर. आज आपल्याला एक महत्त्वाचा टॉपिक बघायचा आहे, तो म्हणजे फॉलिक ॲसिड. हे प्रेग्नन्सीमध्ये इतकं का महत्त्वाचं असतं? तर आपण हा विषय बघत आहे. तर फॉलिक ॲसिड याच्यामध्ये पूर्ण म्हणजे फॉलिक ॲसिड म्हणजे काय नेमकं असतं, फॉलिक ॲसिडचे फायदे काय असतात, म्हणजे त्याची गरज काय असते, फॉलिक ॲसिड कशाकशातून मिळतं, फॉलिक ॲसिडची कमतरतेमुळे कुठले आजार होतात बाळामध्ये, आणि फॉलिक ॲसिडची कमतरता नेमकी कशामुळे भासते, ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहेत. तर पहिला मुद्दा हा आहे की फॉलिक ॲसिड म्हणजे काय. तर फॉलिक ॲसिड हे व्हिटॅमिन बी ह्या वर्गात येतं आणि व्हिटॅमिन बीमध्ये व्हिटॅमिन B1, B2, B3, B5, B6, B9, B12 असे वेगवेगळे व्हिटॅमिन येतात. फॉलिक ॲसिडला व्हिटॅमिन B9 असं देखील म्हटलं जातं. तर आता आपण म्हणले हा फॉलिक ॲसिड म्हणजे एक व्हिटॅमिनचाच प्रकार आहे. तर फॉलिक ॲसिड इतकं का महत्त्वाचं असतं? तर पहिला मुद्दा आहे की फॉलिक ॲसिड हे DNA तयार होण्यासाठी खूप गरजेचं असतं. आणि DNA तयार होतो त्यावेळी काय होतं की गर्भाचे सगळे अंगावयव जे आहेत ते त्याच्यातून, म्हणजे गर्भ हा शक्यतो सुरुवातीला एक पेशीपासून असतो, त्याच्यानंतर त्याची वाढ होतो सगळे अंगावयव तयार होतात. म्हणजे प्रत्येक DNA तयार होण्यासाठी हा फॉलिक ॲसिड गरजेचा असतो. म्हणजेच प्रत्येक अंगावयव व्यवस्थित तयार होण्यासाठी फॉलिक ॲसिडची नितांत गरज असते. दुसरी गोष्ट आहे की फॉलिक ॲसिड हे गर्भाच्या मेंदूचा व मणक्याचा विकास चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी खूप गरजेचं असतं. जर फॉलिक ॲसिड ची कमतरता असेल तर अशामध्ये मेंदूच्या मणक्यामध्ये व्यंग तयार होऊ शकतं. तसेच फॉलिक ॲसिडमुळं गर्भिणीचं रक्त वाढवण्यासाठी सुद्धा खूप गरजेचं असतं. रक्तवाढीसाठी बरेच घटक लागतात, त्याच्यामध्ये फॉलिक ॲसिड हा एक घटक असतो. त्याच्यामध्ये फॉलिक ॲसिड हे गर्भाच्या रेग्युलर वाढीसाठी देखील खूप गरजेचं असतं. जर फॉलिक ॲसिडची कमतरता असेल तर अशा पेशंटमध्ये म्हणजे गर्भाचं वजन न वाढणे किंवा वाढ चांगली न होणे अशा गोष्टी होऊ शकतात. त्याशिवाय फॉलिक ॲसिड हा वार किंवा जी प्लासेंटा आहे तो योग्य पद्धतीने तयार होण्यासाठी मदत करतं. त्याशिवाय प्रेग्नन्सीमध्ये सोडून PCOD आहे, तर PCODमध्ये देखील फॉलिक ॲसिडचा बराच फायदा होतो PCOD कमी करण्यासाठी. प्रेग्नन्सीमध्ये शक्यतो आम्ही सांगतो की प्रीकन्सेप्शनल म्हणजे प्रेग्नन्सी राहण्याच्या आधीपासूनच फॉलिक ॲसिड चालू करा. आणि शक्यतो हे दोन्ही पार्टनरनी म्हणजे नवरा बायको दोघांनी देखील फॉलिक ॲसिड शक्यतो चालू करायला सांगतो. साधारणतः एक प्रेग्नन्सी तुम्ही प्लॅन करत असाल तर त्याच्या आधी 3 महिने फॉलिक ॲसिड चालू करा. प्रेग्नन्सी राहिल्यानंतर कंपल्सरी 3 महिने फॉलिक ॲसिड हे घ्यायचंच आहे. तुम्ही डिलिव्हरी होईपर्यंत जरी घेतलं फॉलिक ॲसिड तरी काही हरकत नाही, पण मिनिमम म्हणजे कमीत कमी 3 महिने तरी कंपल्सरीच घ्यायचं आहे. आता हे आपण बघितलं की फॉलिक ॲसिड इतकं का गरजेचं आहे. आता याच्यानंतरचा मुद्दा आहे की फॉलिक ॲसिडची जर कमतरता जाणवली तर काय होऊ शकतं गर्भामध्ये वगैरे. तर सगळ्यात पहिला आहे मुद्दा हा की फॉलिक ॲसिडची जर गर्भिणीमध्ये कमतरता असेल तर अशामध्ये मिस ॲबॉर्शन किंवा गर्भपात होणे, गर्भस्राव होणे किंवा गर्भाची वाढ नसणे पहिल्या 3 महिन्यामध्ये अशा तक्रारी उद्भवू शकतात. त्याच्याशिवाय न्यूरल ट्यूब डिफेक्ट म्हणजे बाळाच्या मेंदूमध्ये किंवा मणक्यामध्ये काहीतरी व्यंग तयार होण्यासारख्या आजार गर्भामध्ये होऊ शकतात. हे दुसरं झालं फॉलिक ॲसिडच्या कमतरतेमुळं. कारण रक्त कमतरता प्रेग्नन्सीमध्ये जाणवू शकते, कारण फॉलिक ॲसिड हे रक्त तयार करण्यासाठी खूप गरजेचा घटक आहे. फॉलिक ॲसिडची कमतरता असेल तर बाळाचं वजन न वाढणे, ज्याला लो बर्थ वेट बेबी म्हणतात किंवा LBW म्हणतात, किंवा बाळाची वाढ कमी असणे ज्याला IUGR म्हणतात, ह्या घटना उद्भवू शकतात. त्याशिवाय कधीकधी फॉलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे प्रीटर्म डिलिव्हरी म्हणजे दिवसभराच्या आधीच डिलिव्हरी होऊ शकते. त्याशिवाय फॉलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे बाळामध्ये मतिमंदत्व येऊ शकतं. हे बघितलं आपण की फॉलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे काय काय होतं. तर फॉलिक ॲसिड आता बघितलं सगळं आपण, तर फॉलिक ॲसिड नेमकं कशातून मिळतं. फॉलिक ॲसिडचे भरपूर सोर्सेस आहेत. आपल्या रेग्युलर डाएटमध्ये जेवणामध्ये भरपूर सोर्सेस आहेत. आता आपण थोडे माहिती करून घेऊया. तर पहिला आहे भाज्या.
भाज्या आपण म्हणतो त्यावेळी सगळ्या हिरव्या पालेभाज्यामध्ये फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे कंपल्सरी आपल्या जेवणामध्ये रोज हिरवी पालेभाजी असलीच पाहिजे. पालक, शतावरीची भाजी आहे, तर ह्या भाज्यांच्यामध्ये फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असतं. त्याच्याशिवाय काय काय भाज्या आहेत, बीन्स आहेत, ब्रोकली आहे, कॉलीफ्लॉवर आहे, त्याच्याशिवाय भेंडी आहे, टोमॅटो आहे, भोपळीची भाजी आहे, किंवा ब्रुसेला स्प्राऊट किंवा जो छोटा कोबी म्हणतात त्याच्यामध्ये देखील फॉलिक ॲसिड भरपूर असतं. ढबू मिरची किंवा भोपळी मिरची म्हणतात त्याच्यामध्ये देखील फॉलिक ॲसिड भरपूर असतं. घेवडा, वाटाणा, श्रावण घेवडा, सलगम, गव्हांकूर या सर्वांच्यामध्ये फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात आढळतं. त्यामुळं ही भाज्या कंपल्सरी तुम्हाला जेवणामध्ये रोज काही ना काहीतरी ह्याच्यातल्या ठेवायच्याच आहेत. त्याशिवाय ज्या डाळी आणि कडधान्य आहेत, हे सर्व प्रकारच्या डाळी, सर्व प्रकारची कडधान्यांच्यामध्ये फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असतं. त्याच्याप्रमाणे मोड जे आपण कडधान्यांचे आणतो त्याच्यामध्ये देखील भरपूर प्रमाणात फॉलिक ॲसिड असतं. सोयाबीन, चवळी, राजमा, शेंगदाणे, वाटाणे, मका या सर्वांच्यामध्ये फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात आहे. त्याशिवाय आणखी फॉलिक ॲसिडचे काय सोर्स आहेत, तर दूध व दुधाचे सगळे पदार्थ हे फॉलिक ॲसिडचा भरपूर म्हणजे सोर्स आहे. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फॉलिक ॲसिड सापडतं. त्याच्याशिवाय अंड्याचा पिवळा बलक आहे, त्याच्यामध्ये देखील फॉलिक ॲसिड भरपूर सापडतं. चिकनमध्ये सापडतं. त्याशिवाय लिव्हर आहे किंवा आपण ज्याला काळीज म्हणतो, तर त्याच्यामध्ये देखील भरपूर प्रमाणात फॉलिक ॲसिड सापडतं. त्याच्याशिवाय आणखी फळे आहेत. फळे आपली कुठली कुठली आहेत रेग्युलर फळांच्यामध्ये, तर संत्री, मोसंबी अशी जी लिंबू वर्गातली फळं आहेत त्याच्यामध्ये सापडतं. केळी, पपई, वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज असतील, जसे की रसबेरी, ब्लूबेरी वगैरे असतील ते आहेत. द्राक्ष आहेत, ॲव्होकॅडो आहे, अशा सर्व प्रकारच्या फळांच्यामधून फॉलिक ॲसिड मिळतं. ड्रायफ्रूट आहेत, ड्रायफ्रूटमध्ये देखील भरपूर प्रमाणात फॉलिक ॲसिड असतं. त्याच्याशिवाय आपण घरी इडली, डोसा किंवा ढोकळा असे जे पीठ आंबवून केलेले पदार्थ असतात याच्यामध्ये देखील भरपूर प्रमाणात फॉलिक ॲसिड असतं. आता हे आपण बघितलं की फॉलिक ॲसिड कशा कशातून आपल्याला मिळू शकतं. आता याच्या पुढचा मुद्दा आहे, आता आपण बघतोय जेवणात तर आपल्याकडे एवढं सगळं आहे, यातून इतकं फॉलिक ॲसिडचे सोर्सेस आहेत, मग आपल्याला फॉलिक ॲसिडची कमतरता का जाणवते, तर त्याला काही कारण आहेत फॉलिक ॲसिडची कमतरता जाणवण्यासाठी. तर पहिलं आहे की आपली जेवण करायची पद्धत. आपल्या म्हणतो की हिरव्या पालेभाज्या आहेत किंवा बाकीच्या भाज्या आहेत याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फॉलिक ॲसिड आहे, पण आपण काय करतो, आता पहिल्यांदा भाजी आणतो, ती चिरल्यानंतर चांगलं पाण्यानं चांगली धुवून त्याच्यामधले फॉलिक ॲसिड घालवतो. आता आपण फॉलिक ॲसिड हा व्हिटॅमिन बी ह्या वर्गातला आहे बघितलं. व्हिटॅमिन बी हा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतो किंवा विरघळतो. त्यामुळं आपण ज्यावेळी भाज्या पहिल्यांदा आणून चिरून धुतो त्यावेळी त्यातले बऱ्यापैकी व्हिटॅमिन बीचे जे सोर्सेस असतील फॉलिक ॲसिडचे ते सगळे बऱ्यापैकी निघून जातात. आणि जे राहिलेले असतात ते आपण अति शिजवण्यामुळं, भाज्या ज्या खूप प्रमाणात शिजवल्या जातात त्या शिजवण्यामुळे देखील फॉलिक ॲसिड पूर्ण नष्ट होऊ शकतं. बाकीच्या भाज्यांच्या संदर्भात देखील हाच नियम लागू होतो. त्याच्याशिवाय फॉल्टी डाएट आहे. तर फॉल्टी डाएट आहे म्हणजे काय की आपला जे फास्ट फूड, जंक फूड वगैरे याच्यामधून फॉलिक ॲसिड पूर्ण बाहेर काढलं जातं. त्यामुळं असा डाएट शक्यतो प्रेग्नन्सीमध्ये तर पूर्णच टाळावा. इव्हन प्रेग्नन्सीच्या आधी देखील तुम्ही प्लॅन करत असाल, कारण ह्याच्यामधून फॉलिक ॲसिड तर जातच नाहीत, उलट फॅट आणि कार्ब्स भरपूर जातात. याच्यामुळे PCOD सारखा आजार देखील उद्भवू शकतो. त्याच्यानंतर आणखी एक कारण आहे की जास्त दिवस जर गर्भनिरोधक गोळ्या कोण घेत असेल तर त्याच्यामुळे देखील फॉलिक ॲसिडचं शरीरात किंवा जे शोषण होतं म्हणजे आतड्यांच्यामधून शोषण होतं ते काही कमी प्रमाणात होतं आणि त्यामुळं फॉलिक ॲसिडची कमतरता जाणवते. हे एक कारण झालं. त्याच्याशिवाय जे लोक म्हणजे नेहमीचं दूध वापरतात, हे जर शेळीचं दूध वापरत असतील तर त्यांच्यामध्ये फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन डी तसेच लोह ह्यांची कमतरता जाणवते. त्याशिवाय आणखी एक कारण म्हणजे काय लोकांना किमोथेरपी वगैरे चालू असेल तर अशा लोकांच्यामध्ये देखील फॉलिक ॲसिडची कमतरता जाणवते. त्याशिवाय काय मेडिसिन आहेत, म्हणजे काय अँटीबायोटिक आहेत, काय मलेरियाचे ड्रग आहेत किंवा इपिलेप्सी किंवा फिट्ससाठीचे काय ड्रग आहेत. या ड्रग्समुळे देखील फॉलिक ॲसिडची कमतरता आपल्या शरीरात जाणवू शकते. तर आपण बघितलं आता हे
की पूर्ण व्हिडिओमध्ये की फॉलिक ॲसिड म्हणजे काय, फॉलिक ॲसिडची गरज काय, फॉलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे काय काय होऊ शकतं, त्याचप्रमाणे फॉलिक ॲसिडचे सोर्सेस काय आहेत आणि कमतरता नेमकी कशामुळे जाणवते. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.